नमस्कार. ऐन तटावर पैल तटावर साहित्य रूपदर्शन या ग्रंथाली प्रस्तुत कार्यक्रमातल्या आजच्या ललित गद्य विशेष या भागात मी राणी दुर्वे आणि मी सुनंदा भोसेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहोत. जुलै ऑगस्टचे 2 महिने कवितेचे होते. त्याआधी कथांचे 2 भाग झाले. जसे कथा किंवा कविता हे प्रकार हाताळताना साठोत्तरी ते आधुनिक काळाचा वेध घेतला, तसा ललित गद्यातही काही बदल झाला आहे का याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. लघुनिबंध हा साहित्य प्रकार आजच्या ललित गद्य या साहित्य प्रकारात कसा रूपांतरित होत गेला आणि मुळात ललित गद्य म्हणजे नेमकं काय? ललित गद्य हे काहीसं कवितेच्या अंगाने जाणारं गद्य. कवितेमध्ये जसे कवीचे स्वतःचे अनुभव, चिंतन, भोवतालचं वास्तव आणि दूरचा भूतकाळ यांची सरमिसळ झालेली असते, तशीच ललित गद्यात झालेली दिसते. तुलनेने हा कवितेइतकाच आत्मनिष्ठ साहित्य प्रकार आहे, तर त्याही अंगाने कविता आणि ललित गद्य यातील बंधांचा शोध घेता येईल. अमराठी असणारे लोक मला विचारतात की व्हॉट इज ललित लेखिका. तेव्हा त्यांना नेमकं काय उत्तर द्यावं असा मला प्रश्न पडतो. इंग्लिशमध्ये असलेले शॉर्ट एसेज जे लघुनिबंधाला समांतर होते ते म्हणजे आजचे ललित गद्य नाही. सध्या आपल्याकडे लिहिला जाणारा ललित गद्य हा साहित्य प्रकार तिथे कुठल्या नावाने ओळखला जातो हे मला नक्की माहीत नाही. फार तर इन्फॉर्मल, डिस्क्रिप्टिव्ह किंवा नॅरेटिव्ह एसेज असं म्हणता येईल. मी काय लिहिते या प्रश्नाला उत्तर म्हणून मग मी माय रायटिंग इज रिफ्लेक्टिव्ह प्रोज दॅट इज नियरर टू पोएट्री बट नॉट पोएट्री असं काहीतरी सांगून वेळ मारून देते. आत्ता राणी म्हणाली तसं ललित गद्य हे अनुभवसिद्ध संवेदनशील गद्य असल्यामुळे कवितेच्या अगदी जवळ जाणारा साहित्य प्रकार. त्यामुळे कवितेच्या 2 भागांनंतर आम्ही साहजिकच ललित गद्याकडे वळलो. मराठीतले ललित गद्याचे मापदंड म्हटले तर काही ठळक नावं आहेत. उदाहरणार्थ फडके, खांडेकर, अनंत काणेकर, वि द घाटे यांच्यासह कुसुमावती देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर असे अनेक जण आहेत. प्रभाकर पाध्ये आहेत, कृद दीक्षित आहेत, द ग गोडसे आहेत, माधव अचवल, राभी जोशी, नाग गोरे तर आहेतच. पण तरीही ललित गद्याच्या ह्या भागाची सुरुवात एका वेगळ्या पण अर्थातच आपल्या सगळ्यांच्या अगदी परिचयाच्या प्रतिभा श्रीमंत नावाने आम्ही करत आहोत, आणि ते आहेत पु ल देशपांडे. पुलंची साहित्य निर्मिती विपुल आहे. पुलंनी लोकांना उदंड आनंद दिला, तेवढाच उदंड त्यांचा चाहता वर्ग होता आणि आहे. लोकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं, अजूनही करतात. विविध विनोदी साहित्य प्रकारांवरचं त्यांचं वर्चस्व निर्विवाद आहे. पण मला असं वाटतं की लोकांचं मनोरंजन करता करता त्यांनी स्वतःवर मात्र अन्याय केला. ललित गद्य म्हणता येईल अशी त्यांची अगदी थोडकी पुस्तकं आहेत, पण त्यातले काही लेख अशी उंची गाठून गेले आहेत की वाटतं का बरं पुलंनी स्वतःला मर्यादित करून घेतलं. आपली अमर्याद कक्षा माहीत असूनसुद्धा हा माणूस लोकांमध्येच रमत राहिला. मैत्र ह्या त्यांच्या ललित लेखांच्या पुस्तकात बेगम अख्तर यांच्याविषयी एक लेख आहे. बेगम अख्तरच्या सुरांप्रमाणेच हा लेख अप्रतिम झाला आहे. त्यांचं गाणं जसं काळजाला हात घालतं, तसाच तितकाच त्यांच्यावरील प्रेमाने लिहिलेला पुलंचा हा लेख काळजाला हात घालतो. दिवाना बनाना है तो दिवाना बना दे. हे काय मागणे आहे ते कुणी कुणाला आणि कसे समजावून सांगावे. मुफ्त हुए बदनाम तेरे लिए. यातला तो कोण आणि ती कोण? कोयलिया मत कर पुकार. ही विनवणी सुरू होण्यापूर्वीचा जो शांत क्षण आहे, त्यात जर ते पुकारच्या दिशेने वर गेलेले डबडबलेले डोळे मनाला जाणवले नाहीत, तर तो शांत क्षण नसून असंख्य वेदनांनी भरलेला डोह आहे हे ध्यानातच यायचे नाही. गाण्यापूर्वीचे सुरांचे अनुरणन हे अवगुठनासारखे असावे लागते. त्यामागे दडलेले करुण, रम्य, मोहक, आकर्षक, अवखळ जे काही सौंदर्य असेल ते दाखवण्यासाठी ते अवगुंठन हलकेच दूर करायचा नेमका क्षण गायकाला पकडता यावा लागतो. उत्कंठा फार ताणूनही चालत नाही की घाई करूनही भागत नाही. हा एक अद्भुत असा मिलन आणि समर्पण
यांचेच अद्वैत साधण्याचा क्षण असतो. अगदी खरं सांगायचं तर गाणं तिथेच सिद्ध होत असतं. स्वरबीजाला तिथेच पहिला नादांकुर फुटत असतो. खरं तर अख्तरीबाईंवरचा हा जो लेख आहे तो सगळाच इथे वाचून दाखवावा असा मोह होतो, पण ते शक्य नाही. 1-0 मीमध्ये सुद्धा अनेकदा असेच उंची गाठलेले पुलं आपल्याला सापडतात आणि त्या माणसाच्या अफाट ताकदीने आपण थक्क होतो. 1-0 मी हा तत्त्वचिंतनात्मक लेख आहे. या लेखामध्ये त्यांनी वाण्याकडे मोठ्या आत्मविश्वासाने आणि ठसक्यात एक पणतीभर तेल मागणाऱ्या मुलीची गोष्ट सांगितलेली आहे. या लेखाच्या शेवटी पुलं नेती नेती म्हणणाऱ्या उपनिषदांच्या ज्ञानमार्गापाशी येतात, पण त्यांचा स्वर खिन्न आहे. त्या लेखातला हा शेवटचा उतारा. झाले म्हणजे प्रश्नातून सुटका नाही, माझीच नाही, कुणाचीच नाही. मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष प्रश्नांच्या उत्तरामागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय, हा देखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडे निरखून पाहतो आणि युरेका, त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच 0 हे त्याचे उत्तरही असते. विरामचिन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती. अनुभवनिष्ठ असूनही गंभीर तत्त्वचिंतन हे ललित गद्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं मला वाटतं. ललित म्हणजे काय या प्रश्नापासूनच विवेचनाला सुरुवात केली तर ललित या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थाच्या छटा आहेत त्या म्हणजे मनोहर, लय असलेलं, लवचिक, थोडक्यात लालित्यपूर्ण. ललित गद्यात लालित्य तर असायला हवं, पण त्याचबरोबर एकूण मानवतेविषयी, माणसांच्या जीवनसंघर्षाविषयी सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन हवा. खोल अंतःकरणात माणुसकीचा झरा हवा. रागावलेला, करवादलेला, जगण्याला विटलेला माणूस लालित्यपूर्ण लिहू शकत नाही किंवा शकणार नाही असे म्हणूयात. ललित गद्याचा विचार करताना आपसूक पहिलं नाव कोणाचं येत असेल तर ते म्हणजे इरावती कर्वे. बाई मुळात संशोधक मनोवृत्तीच्या. विदुषी, संशोधक आणि ललित लेखिका इरावती कर्वे. त्यांचं परिपूर्ती हे जेमतेम 150 पानांचं पुस्तक 1949 साली प्रकाशित झालं आहे. त्यात 18 ललित लेखांचा समावेश आहे. त्यातले अनेक लेख आजही लक्षात आहेत, आजही संयुक्तिक आहेत. परिपूर्तीनंतर भोवरा आणि गंगाजल अशी त्यांची आणखी 2 ललित निबंधांची पुस्तकं आली. मानववंशशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. या अभ्यासादरम्यान मानववंशाच्या भूतकाळाबद्दल आणि वर्तमानाबद्दल त्यांचं मुक्तचिंतन साथ करत राहतं. तू ती मीच का हा लेख अनेकांना आठवत असेल. उत्खननात सापडलेला स्त्रीचा सांगाडा स्वच्छ करता करता त्या सांगाड्यात त्या स्वतःला पाहतात आणि तिथून सुरू झालेला विचार तत्त्वमसी या तत्त्वज्ञानापर्यंत पोचतात. एकेश्वरी पंथाचा उदय हा लेख तर आजच्या परिस्थितीविषयी लिहावा असाच आहे. त्यांची शैली सहज संवाद साधणारी आहे, अकृत्रिम आहे. रोजच्या जगण्यातले प्रसंग, निवेदनातला ताजेपणा आणि अभ्यासाचा भक्कम पाया यामुळे त्यांचे सगळेच लेख आठवणीत राहतात. त्यातलाच एक लेख भ्रमंती. या शरदकालीन भ्रमंतीत फक्त पक्षीच असतात असे नाही, तर इतरही प्राणी वाटचाल करू लागतात. एक दिवस सकाळी पुणे मुंबई रस्त्यावर तट्टावर बसून चाललेल्या बायका पाहिल्या. पुण्याच्या पूर्वेकडच्या सर्व रस्त्यातून या काही दिवसात कळपच्या कळप पश्चिमेकडे जात असतात. हिंगण्याच्या रस्त्यावर, सिंहगडच्या रस्त्यावर, लोणावळ्याच्या रस्त्यावर त्यांच्या बायका मारे स्वयंपाकपाणी करत असतात व नगर रस्ता, सोलापूर रस्ता या मार्गे येऊन टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना, स्टेशन रस्ता अशा सर्व रस्त्यांवर शेकडो शेळ्या मेंढ्या पूर्व महाराष्ट्रातली कोरडी वृक्षहीन मैदाने सोडून पाण्यासाठी, चाऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगराकडे चाललेले असतात. सगळ्यांचा मंत्र एकच, चरैवेती चरैवेती. आणि ह्याच सुमाराला शेते पिकली म्हणजे त्या उघड्या दौलतीवर डल्ला मारायला दिवाळीच्या आनंदात असलेल्या शहरवासियांकडून काही मिळाले तर पाहावे म्हणून बहुरूपे, जोशी, फासेपारधी, कोल्हाटी, माकडवाले हे पण रस्त्यावर दिसू लागतात.
गुडुम गुडुम गुडुम. बापूराव भागूबाई ही गेल्या वर्षी नाहीशी झालेली जोडी आपल्या साखळीला हिसके देत, पोऱ्यांना वाकुल्या दाखवत परत पुण्याच्या रस्त्यावर आपल्या संसाराच्या परवडीचे प्रदर्शन मांडीत हिंडू लागतात. गुडुम गुडुम गुडुम. नंदीबैल पैसा मागत येतो आणि ही सगळी हालचाल पाहिली म्हणजे 84 लक्ष योनीतील पशुपक्षादी सगळ्या भटक्या पूर्वजांचे रक्त माझ्या शरीरात उसळून उठते. मी पण बांधाबांध करते व प्रवासास निघते. लोकांना वाटते बाई संशोधन कार्याला निघाल्या म्हणून. इरावतीबाईंच्या ललित लेखनाबद्दल नरहर कुरुंदकर लिहितात. तसं पाहिलं तर आजोबा ही व्यक्तिरेखा. महर्षी कर्वे हे इरावतीबाईंचे सासरे, त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख आहे. गांधारी ही म्हटली तर कथा, वाटचाल आणि यात्रा ही त्यांची प्रवास वर्णनं. कुठेतरी याच प्रवास वर्णनात निरनिराळी मतं आणि स्पष्टीकरणं, असा हा सगळा बाईंच्या ललित निबंधांचा विस्तार आहे. त्यांचा ललित निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो, दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ जातो. पण तो कथेसारखा दिसला तरी कथा नसतो. ते एका चिंतनशील मनाने कथेच्या आविर्भावात केलेले भाष्यच असते. वेगवेगळ्या दिशेने सतत चिंतन करणारे आणि जीवनाचा अर्थ लावणारे अखंड प्रवासी भटके मन युगानुयुगांच्या आठवणी साठवीत सतत प्रवास करत आहे. या प्रवासात ठिकठिकाणी टिपलेले सौंदर्य या प्रवासाच्या संवेदनक्षम मनाचा विभ्रम आहे. एक सुसंस्कृत मनाचा हा सतत जिवंत असलेला अनुभव शब्दबद्ध करणारा सश्रद्ध प्रवास. कुरुंदकरांनी इरावतीबाईंच्या ललित गद्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते खरं तर सगळ्याच ललित गद्याविषयीचे भाष्य आहे असे म्हणता येईल. साहित्य रूपदर्शनच्या अगदी पहिल्या भागात दुर्गा भागवत यांनी ललित लेखनाविषयी मांडलेले विचार आम्ही वाचून दाखवले होते. ते असे: ललित लेखनाचा केवळ भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्या मागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असतो. हा अनुभव जेवढा बलिष्ठ तेवढा त्याचा आविष्कार समर्थ होतो. तो अनुभव अधेमध्येच तुटला तर दुबळा होतो आणि मग त्याचे शब्दांकन सामान्य होते. ललित लेख तयार होत असताना येणारा उल्हास, व्यावहारिक पातळीवरचा ताण आणि मनाला शांत करणारी दमणूक ही ललित लेखकाची खरी कमाई असते. अशा आविष्काराचा संबंध कुठल्याही ऐहिक सिद्धीशी नसतो, हेच लेखकाचे परमभाग्य असते. कथा, कादंबरी, कविता यांची अकॅडमिक आणि आस्वादक समीक्षा लिहिली जाते. तशी ललित गद्य या साहित्य प्रकाराबद्दल फारशी समीक्षा लिहिली गेलेली नाही किंवा निदान आमच्या तरी वाचनात आलेली नाही. ललित लेखनात लेखकाचा स्वतःचा अनुभव असतो, त्या अनुषंगाने येणारे विचार असतात. लेखकाच्या मगदुराप्रमाणे काव्यात्मता असते. एखाद्या प्रसंगाचं निमित्त होऊन मनात विचार येतात, त्याला स्थळकाळाचं काही बंधन नाही. कधी स्वतःच्याच बाळपणातलं काही आठवेल, बाजारात भाजी घेताना झालेलं संभाषण आठवेल, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली एखादी कविता आठवेल किंवा अगदी महाभारतातला एखादा प्रसंग आठवेल. मन वढाय वढाय, ते जसं फिरेल तसा लेख एखाद्या गाण्यासारखा विस्तारत फुलत जातो. व्यक्तिचित्र, शब्दचित्र, लघुनिबंध, मुक्तगद्य, ललित गद्य असा ललित गद्याचा प्रवास झाला. वैचारिक निबंधात एकच शास्त्रीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्वाचा विषय घेऊन त्या विषयाची सांगोपांग चर्चा केलेली असते. वैचारिक निबंधातूनच लघुनिबंधाचा जन्म झाला. त्यातही एकरेशीय विषय घेऊन तो अधिक रोचकपणे मांडण्याचा प्रयत्न होता. लघुनिबंधाच्या लेखकाची भूमिका ही उपदेश करण्याची किंवा मित्रत्वाने सल्ला देण्याची होती. पुढे ललित निबंधामध्ये लेखकाची भूमिका बदलली. निबंधाद्वारे उपदेश किंवा चर्चा करण्यापेक्षा स्वतःचा अनुभव, स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं ते एक साधन झालं. लेखकाचं व्यक्तिमत्व जेवढं समृद्ध असेल तेवढी उंची ललित लेखनाला येते. ललित गद्य या प्रांतातला आधलामधला भाग जरा धुसर आहे. ललित लिहिणाऱ्या काही लेखकांची अशी भाबडी समजूत असते की कवितेच्या अंगाने जाणारं, अधिक भावपूर्ण, क्वचित रसप्रधान, शब्दप्रधान असं लिहिणं म्हणजेच ललित गद्य लिहिणं. त्याला ना विचाराची डूब असते ना अभ्यासाची खोली. चिंतनाचा भास असतो पण तो आभासच. सगळं शब्दबब्बाळ, कृतक, बेगडी असं लिखाण.
असं आभासात्मक ललित लिहिणारे खूप आहेत. मात्र खरं रसरशीत ललित गद्य लिहिण्यासाठी दुर्गाबाई म्हणतात त्याप्रमाणे अनुभवांचा भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्या मागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असावा असतो. ज्ञानबा तुकाराम म्हणावं तसं ललित गद्यात इरावती कर्वे म्हटल्यानंतर दुर्गाबाई भागवत यांचंच नाव येतं. अनुभवाचं सामर्थ्य आणि त्यानुसार उमटलेला समर्थ आविष्कार यांचा उत्तम दाखला म्हणून दुर्गा भागवत यांच्या पैस या ललित निबंधाच्या पुस्तकातील जोगवा या लेखातील काही भाग वाचून दाखवते. वस्तुतः पैसमधले अनेक लेख अनुभवावर आधारित आणि त्याचवेळी खोल चिंतनशीलतेत डुबलेले आहेत व त्यामुळेच ते पुस्तक नावाप्रमाणेच मोठं झालं आहे. जोगवा. मंगळवारी या वस्तीत यल्लमाच्या जोगतीने आलेल्या मी पाहिल्या आहेत. आज या जोगवेकऱ्याकडे माझं लक्ष गेलं. एकाच्या डोकीवर देवीचा कलश होता आणि त्यात देवीची मूर्ती होती. कलश डोकीवर ठेवून तो जोगती स्वतःभोवतीच गिरक्या घेऊन नाचत होता. बरोबरचे दोघेजण त्याला मुक्यानेच पण मनोमन साथ देत होते. ते नाचत नव्हते. त्यांच्या त्या नित्याच्या कडक टाळ्या वाजवत नव्हते. त्या टाळ्या आणि ते कामुक हावभाव नव्हते. म्हणूनच तर माझं लक्ष त्यांच्याकडे जास्त ओढलं गेलं. संप्रदायाबद्दल वाचलं होतं ढिगभर, पण आज ते सत्य पुस्तकाबाहेर पडलं आणि त्या वेश्येच्या उंबरठ्यावर प्रकट झालं. नाचणारी पुरुष नव्हती ना स्त्री. कमरेत कुठलंच सौष्ठव नव्हतं. पण त्या गिरक्या तिच्या म्हणजे भिक्षेकऱ्याचा माकड नाच नव्हता. भिक्षेचं दळभद्रीपण आता त्यात राहिलं नव्हतं असं मला दिसलं. त्या मंद अत्यंत हळुवार गिरकीत फार लय होती. तो नाच नव्हता, ते धर्मनृत्य होतं. ती संथ लय त्या सांप्रदायिक धर्मकृतीने बांधलेली होती. तो उंचच उंच कृश बेंगरूळ बांधा, ती ताठ बिनलवचिक कंबर या संथ ताठ नृत्याला साजेशी होती. नव्हे जणू त्याचकरता तो समग्र बांधा घडलेला होता. पायांचा आवाज नव्हता, त्यात वाळे नव्हते, गती नव्हती. ती संथ आहे नाहीशी गती कमरेच्या आवर्तनात गुंतली होती. हातपण हरवून बसले होते. पायपण विसरले होते. सांप्रदायिक धर्मनृत्याच्या त्या घडणीत सारे काही जिथल्या तिथे ठीक बसले होते. तिच्या राठ चेहऱ्यावर नेहमीचा मुजोरपणा, लाचारी, उत्तानपणा यातले काही नव्हते. तो चेहरा कोऱ्या रेशमी वस्त्रासारखा कोवळ्या पण गंभीर उजळ्याने भरून गेला होता. त्याच्या मूळच्या दगडी रेषा मूर्तीच्या तोंडावरच्या गांभीर्यात एकरूप झाल्या होत्या. पाषाणी देवतेचे रक्तामासाचे हे प्रतीक फार गंभीर, फार शांत झाले होते. मानवपणाच्या आणि देवपणाच्या सीमेवरचे अनामिक अनाकलनीय भाव तिथे होते. डोळे तंद्रीत बुडले होते. ते सारे बघत होते पण काहीच आत घेत नव्हते. दुसऱ्या साथीदारांच्या तोंडावरही याच भावाचे प्रतिबिंब पडले होते. साराच मौनाचा खेळ होता. दुर्गाबाईंचे भावमुद्रा, ऋतुचक्र, दुपानी असे ललित लेखांचे संग्रह आहेत. इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत या नावांच्याही आधी ललित गद्याच्या प्रांतात घ्यायचं एक नाव म्हणजे कुसुमावती देशपांडे. एका अर्थी कुसुमावती या मराठीतल्या ललित गद्याच्या पायोनियर आहेत असं म्हणता येईल. फडके, खांडेकर, काणेकर हे जेव्हा लघुनिबंध लिहित होते तेव्हा 40च्या दशकाच्या पूर्वार्धात कुसुमावतींनी ललित निबंध किंवा ललित लेख लिहिले आहेत. मोळी, चंद्रास्त हे त्यांचे लेख अद्यापही लक्षात आहेत. नासी फडक्यांचा असा दावा आहे की लघुनिबंध हा साहित्य प्रकार त्यांनीच मराठीत आणला. इंग्लिशमधल्या शॉर्ट एसेजच्या धर्तीवर त्यांनी लघुनिबंध लिहिले आणि त्याला गुजगोष्टी असे नाव दिले. फडके म्हणतात, गुजगोष्टी म्हणजे निबंधाचाच एक प्रकार खरा, पण निबंधाहून तिचे स्वरूप फार वेगळे कल्पून मी ती प्रचारात आणली आहे. गुजगोष्टी हे नावच मी अशा हेतूने योजलं आहे की या लेखन प्रकाराचं स्वरूप निबंधापेक्षा निकटवर्ती मित्रांशी केलेल्या गुजगोष्टीसारखे अधिक असावे हे दर्शवावे. खांडेकरांच्या आणि फडक्यांच्या जीवनदृष्टीमध्ये मूलतः फरक होता, पण तरीही लघुनिबंध लिहिताना खांडेकरांच्या समोरही आदर्श किंवा नमुना म्हणूया हवं तर फडक्यांप्रमाणेच A.G. गार्डनर आणि A.V. ल्युकस अशा इंग्लिश लेखकांचाच होता.
अनंत काणेकरांचा लघुनिबंध यापेक्षा थोडा वेगळा होता. त्यांच्यावरती तंत्राची छाप जरा कमी होती. 1945 ते 1960 या काळात त्या साहित्य प्रकारात शिरलेल्या कृतक वैचारिकतेला, कृतक लालित्याला आणि साचेबंदपणाला वाचक कंटाळले आणि हा साहित्य प्रकार मागे पडला. 1960 नंतर मात्र दमदार लेखकांच्या सकस अभिव्यक्तीमुळे लघुनिबंधांनी काट टाकली आणि ललित निबंधाचा किंवा आजच्या ललित गद्याचा अवतार झाला. लघुनिबंध आणि ललित निबंध यांच्या सांध्यावरच्या काळातली महत्त्वाची नावं म्हणजे श्रीम माटे आणि विद घाटे. साहित्यधारा, विचारशलाका, विचारमंथन हे माट्यांचे निबंध संग्रह आहेत. त्यांच्या कथांमधूनही ते विचारांची मांडणी करतात. त्यांचं लिखाण शैलीदार आहे. सावित्री मुक्यानेच मेली किंवा बन्सीधरा तू कुठे रे जाशील अशांसारख्या कथा ललित निबंधाच्या अंगानेच जाणाऱ्या आहेत. माटे हाडाचे शिक्षक होते आणि आजही माटे मास्तर म्हणूनच ते ओळखले जातात. विद घाटे यांची मनोगते, काही म्हातारे आणि एक म्हातारी, पांढरे केस हिरवी मने, विचार विलसते ही पुस्तकं कोणत्याही पिढीच्या चांगल्या वाचकाच्या नजरेतून सुटत नाहीत. आपण सगळ्यांनीच वाचलेली असतात ती. घाट्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध होते. अभिजात रसिकता, सौंदर्यदृष्टी, व्यासंग आणि चराचर सृष्टीविषयीची आत्मीयता ललित लेखनासाठी हे एक अगदी उत्तम रसायन होते. त्यांची शैली सुटसुटीत, रसपूर्ण व लयदार होती. आगळं वेगळं जीवन जगणाऱ्या विविध क्षेत्रातील विविध माणसांविषयीचं प्रेम हा एक अनोखा गुण त्यांच्यात होता. फुलांनी बहरलेलं कॅशियाचं झाड दिसलं की आजही त्यांचा कॅशिया भरारला हा लेख आपल्याला आठवतो आणि कॅशियाच्या बहराचे भरारला हेच विशेषण जणू चिरंतन झाले आहे. घाट्यांच्या औ या कथात्मलेखामधला एक भाग, साधारणपणे आपल्या 2-3 पिढ्यांच्या तरी आठवणीत राहून गेलेली ही औ परत आठवेल बघा. मास्तर म्हणाले, साहेब ही आऊची 3री मुलगी. हिचं नाव सुमन. पोटच्या मुलीचे लहानपणी लाड केले नसतील इतके या म्हशीचे लाड चालतात. पूर्वी आऊ भल्या पहाटे उठून रतिबाचं दूध आणायला जायची. त्या बायका आऊवर ओरडायच्या, आम्हाला गोठ्यातलं शेणमूत काढावं लागतं, तुला काय त्याचं, उठलीस की येतेच भांडं घेऊन. एकदा आऊला राग आला. तिनं लगेच व्यायला झालेली म्हैस विकत घेतली. तिला झाली रेडी, त्याच या सुमाताई. सुमनला औनं झोपायला गादी तयार केली. लहान होती तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवरच निजायची. आता झोपते गादीवर, पण मान मात्र ठेवते आऊच्या मांडीवर. तिला खारीक केळ्यांचा खुराक चालू आहे. सुमनला सारं कळतं. सुमे ये म्हणून औन्या साथ घातली की ती लगबग येते. बस म्हटलं की बसते. आऊ जाईल तिकडे तिच्या मागेमागे जाते. आऊ कृष्णेवर निघाली की सुमन चालली मागे. आऊला आता टेकाड उतरून खाली नदीवर जाता येत नाही. ती टेकाडावर उभी राहते आणि सुमनला सांगते, जा आता नदीवर. सुमन मुकाट खाली उतरते, नदीवर जाते, पाणी पिते आणि परत आऊकडे येते. सुमाला परवा रेडी झाली, पण अशी विचित्र म्हैस आहे, आपल्या रेडीला दूध पाजत नाही, लाथा मारते. उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या आचळातून आपोआप दूध गळू लागतं. आऊनं तिचे मागचे पाय बांधले. आता मुकाट रेडीला दूध पाजते. मास्तर सुमनची कहाणी सांगत होते. तिकडे सुमनचे लाड चालले होते. शेवटी आऊने, सुमे जा गोठ्यात असा हुकूम फरमावला. सुमी गेली. केसाच्या आंबाड्या झालेल्या त्या म्हातारीकडे कुतूहलानं पाहून मी विचारलं, आऊ तू म्हातारी झालीस, पिकलं पान केव्हा गळून पडेल याचा नेम नाही, काही देवधर्म करतेस की नाही? आऊ तोंडात मारून घेऊन ताडकन म्हणाली, छे बा, त्या भानगडीत मी नाही पडत. मी साऱ्या बायकांना सांगते, कचकून काम करा, लिहा वाचायला शिका, चांगली बुकं वाचा, मुलाबाळांना सुनांना लिहा वाचायला शिकवा. ललित लेखन करणाऱ्यांचं अनुभव विश्व मर्यादित असेल तर लेखन सपक होतं. लेखनात कालबाह्य संकेत येतात, तोचपणा येतो. हे टाळायचं असेल तर लेखकाने सतत प्रवास करायला हवा, माणसं वाचायला हवीत, त्यांची सुखदुःख जाणून घ्यायला हवीत आणि त्याचबरोबर देशोदेशीच्या नव्या जुन्या वाङ्मयाचाही अभ्यास हवा, ललित कलांचा व्यासंग हवा. हेमिंग्वेने म्हटलं आहे की लेखकाची विहीर भरलेली हवी तरच तो त्यातून उपसा करू शकेल. विद घाट्यांविषयी बोलले.
त्याच पिढीतल्या आणखी एका महत्त्वाच्या लेखकाविषयी बोलायचं तर ते म्हणजे द ग गोडसे. गोडसे काय नव्हते? लेखक, चित्रकार, नेपथ्यकार, नाटककार, इतिहासकार, कला समीक्षक, चतुरस्र कर्तृत्व असलेला हरहुन्नरी माणूस. गोडसेंनी ऐतिहासिक कागदपत्रांमधल्या अनेक अनवट जागा आणि वास्तूही शोधून काढल्या. संबंधे तलाश, गतिमानी, लोकघाटी या गोडसेंच्या पुस्तकांमधले लेख संशोधनपर आहेत, तितकेच ललित आहेत. द ग गोडसेंप्रमाणेच राभी जोशींचे मनही महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतभरच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये रमलेलं आहे. त्यामुळेच ते बिठूर किंवा आनंदवल्ली अशा जागा शोधत जातात. राभींनी मराठीतल्या प्रवास वर्णनाचं रूपच पालटून टाकलं. एखाद्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती, वर्तमान स्थिती आणि त्या अनुषंगाने मनात येणारे विचार, कालातीत संदर्भ यांचा एक मनोज्ञ गोफ त्यांच्या प्रवास वर्णनपर गद्यात लिहिलेला असतो, गुंफलेला असतो. ललित गद्याचं स्कूल असं काही नाही, परंपराही दाखवता येत नाही. याचं कारण म्हणजे हा कविते इतकाच आत्मनिष्ठ साहित्य प्रकार आहे. पण कविता विपुल लिहिली जाते. एकेका कवीच्या शैलीचं, विचारसरणीचं अनुकरण करणारे नंतरचे कवी तयार होतात आणि त्यांचं स्कूल तयार होतं. ललित गद्याच्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही. प्रत्येक लेखकाचं अनुभव विश्व स्वतंत्र आणि स्वायत्त असतं. आता एक अगदी वेगळा लेखक बघूया. नाग म्हणजे नानासाहेब गोरे. दीर्घकाळ राजकारणात राहूनही निर्मळ राहिलेला हा माणूस. सीतेचे पोहे, काही पाने काही फुले, डाली, चिनारच्या छायेत हे त्यांचे ललित लेखांचे संग्रह चोखंदळ वाचकांच्या कायम पसंतीस राहिले. कमालीचे प्रवाही आणि नितळ गद्य आणि जीवनाविषयीचा उत्साह हे त्यांच्या शैलीचे विशेष आहे. बुद्धिप्रामाण्यवादी, कर्मकांडावर जराही विश्वास नसलेले नानासाहेब आपल्या लहानपणच्या पूजेविषयी लिहितात. अशी फुले परडीत असल्यावर त्या घमघमाटात बसून पूजा करण्याची हौस कुणाला वाटणार नाही. पाराच्या धारेखाली बसून यथेच्छ आंघोळ करायची. तांब्या लख्ख घासून तोंडमोंड भरून आणावा. गंध उगाळून घ्यावे. मी 1.5-2 घटकासुद्धा हवी तर पूजा करावी. पंचायतनात फुले रचावी आणि त्यानंतर ती मावेनाशी झाली तर देव्हाऱ्याच्या पट्टीवर ती ओळीने माळावी. शंखाला व घंटेला सुद्धा तिथे फुले मिळत. पूजा आटोपल्यावर आजीने दिलेला गुळ खोबऱ्याचा प्रसाद गट्ट करावा आणि वाटीत उरलेले चंदन अंगभर फासावे. देवगडच्या किनाऱ्यावरच्या सूर्यास्ताविषयी ते लिहितात. संध्याकाळी दिवस बुडायच्या सुमारास सूर्याचे बिंब सौम्य होऊन क्षितिजावर ओठंगले की ते दृश्य काही मनात मावायचे नाही. वर एवढे मोठे आभाळ आणि खाली इतके साचले पाणी. शिंपल्याची जणू काही 2 दळेच आणि त्या शिंपल्याच्या शिवणीपाशी सूर्यबिंबाचा विलक्षण तेजस्वी गोळीबंद मोती. असा शिंपला कोणी कधी पाहिला असेल काय? 60च्या दशकातला ललित लेखनाचा मानदंड म्हणावा असं पुस्तक म्हणजे विजय तेंडुलकरांचं कोवळी उन्हे. महाराष्ट्र टाइम्समध्ये बहुधा 1963मध्ये तेंडुलकर हे दैनिक सदर लिहित होते. मुंबई केंद्रीय असणाऱ्या या लेखांमुळे मुंबईकरांना मुंबई अधिक समजली, तर बाकीच्या महाराष्ट्राला म्हणजे उर्वरित महाराष्ट्राला मुंबईचं बहुसांस्कृतिक असणं समजलं. त्यातले अनेक लेख स्थळकाळाची मर्यादा ओलांडून गेले आहेत. रातराणी, रामप्रहर ही त्यांच्या ललित लेखांची आणखी 2 पुस्तकं लोकप्रिय आहेत. तेंडुलकरांनी हे एवढंच लिहिलं असतं तरी त्यांची साहित्यिक महत्ता सिद्ध झाली असती. पण ते कितीतरी पसरले विविध प्रांतात लिलया. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेख संग्रहाने ललित गद्याचा मानदंड प्रस्थापित केला होता. तेंडुलकरांचा कल समोर दिसणाऱ्या वास्तवाचा वेध घेऊन त्याच्या अंतःस्वराचा वेध घेण्याचा होता. श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या लेखात स्मरणरंजन होतं, पण त्याला चिंतनशीलतेची आणि मनोरम निसर्गचित्रांची जोड होती. आम्ही वानरांच्या फौजा, हा चौघडा झणाणे हे लेख अद्याप लक्षात आहेत. सहज, सोपी, साधी काव्यात्म भाषा आणि प्रगल्भतेतून येणारं समजूतदार लिहिणं हे कुलकर्णी यांच्या ललित लेखनाचं वैशिष्ट्य. कोरडी भिक्षामधला त्यांचा आत्मध्यान नावाचा एक लेख वेधक आहे. एक सुखी संपन्न आयुष्य जगणाऱ्या बाई
पण त्यांना आपल्या नवऱ्याचा हांग काही लागत नाही. आत्मध्यानाची साधना करून त्या स्वतःची प्रतिमा प्रत्यक्षात आणू शकतात. इतकंच नाही तर ती प्रतिमा आपल्या वतीने दुसरीकडे पाठवूही शकतात. बाई हे सारं लेखकाला सांगतात. नंतर समजतं की सांगणाऱ्या बाई नसून त्यांची प्रतिमा होती. श्रीनिवास विनायक त्यांच्या लेखनातून चराचर सृष्टीमधल्या अतर्क्याचा वेध घेत असतात. विश्वातल्या अतर्क्य घटनांची त्यांना अनुभूती येते आणि ते ती सहजपणे आपल्या वाचकांपर्यंत पोचवतात. मूळचे वास्तुरचनाकार असलेले माधव अस्वल हा मराठी साहित्यातला तळपता तारा अकाली तुटून गेला. तालेवार ललित लेखन आणि कलाकृती तसूतसूने उलगडून दाखवणारी समीक्षा असे अनोखे मिश्रण अस्वलांमध्ये होते. त्यांच्या किमयामधल्या घराविषयीच्या लेखातला हा काही भाग. घर हे एक अति नाजूक तंतुवाद्य आहे. घर हे एक अति नाजूक तंतुवाद्य आहे. वाद्य नीट हवे. आपल्या सर्व मनस्थितींना अनुरूप असे झंकार त्यातून निघू शकतात. आपल्या सर्व अंतर्जीवनाला ते पडसाद देऊ शकते. ते आपले स्वतःचे रूप तुमच्या मनस्थितीबरोबर पालटू शकते आणि टू कम होम यात अभिप्रेत असलेला अगतिक जीवनाचा विसावा बनू शकते. वाद्य नीट हवे आणि वाजवणाराही कुशल हवा. हे घराबद्दल लिहिलेलं आहे त्यांनी. बोलता बोलता खूपच दूर आलो की आपण सारी नगरी मागे टाकली. या संधिप्रकाशात आकाशाच्या विस्तीर्ण बहुरंगी पडद्यावर घराचे स्वतंत्र अस्तित्व विलीन झाले आहे. फक्त साऱ्या क्षितिजावर पसरलेली एक बाह्य रेषाच उरली आहे. उंच सखल रेषा, देवळाच्या कळसांनी उचललेली, मध्येच जमिनीस भिडलेली. घरांच्या काळसर रंगाने या रेषेला घनतेचे सुंदर सूचन मिळाले आहे. या दूरदृश्याच्या मुकतेतून हृदय भरून येते आहे आणि आपण हा क्षण विसरून अनुभवलेल्या व न अनुभवलेल्या भूतकाळात गेलो आहोत. थोडा वेळ असेच जमिनीत पाय रोवून खाली भूमी आणि वर आकाश अशा स्थितीत या दृश्याशी एकरूप होऊया. याच काळात ललित अंगाने वैचारिक लेख लिहिणारे प्रभाकर पाध्ये होते. चिवारीची फुले आणि आभाळातील आभरे हे संग्रह वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहेत. संगीतात आणि रेडिओच्या वातावरणात रमलेले कृद दीक्षित होते. त्यांचे आतर सुगंध, सहवास, षड्जगांधार हे संग्रह अद्यापही वाचकांच्या मनात दरवळत आहेत किंवा झंकारत आहेत म्हणूया. विंदा करंदीकर यांचं स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ, मंगेश पाडगावकरांचा निंबोणीच्या झाडामागे, वसंत बापटांचं बारागावचं पाणी, व्यंकटेश माडगुळकर यांचा पांढऱ्यावर काळे, चंद्रकुमार नलगे यांची गावाकडची माती असे अनेक लेखसंग्रह ललित निबंधांच्या वाचकप्रियतेची हमी देतात. कवी ग्रेस यांचा चर्चबेल हा छोटेखानी लेखांचा संग्रह 1974 आला. ग्रेसच्या कवितेची सर्व वैशिष्ट्य या त्यांच्या ललित लेखनामध्ये सुद्धा दिसतात. त्यांच्या कवितेप्रमाणेच या लेखांमधलं वातावरणही गूढ आणि आत्ममग्न आहे. ग्रेस यांच्या कवितेतले काही संदर्भ समजून घेण्यासाठी या ललित लेखांचा उपयोग होतो. ललित निबंधाची एक अगदी वेगळी वाट चोखाळली ती शांताबाई शेळके यांनी. शांताबाईंनी इतर सर्व साहित्य प्रकारांप्रमाणे याही प्रकारात विपुल लेखन केले. शब्दांच्या दुनियेत, आनंदाचे झाड, धुळपाटी, पावसाआधीचा पाऊस, एक पाणी सांगावेसे वाटले म्हणून ही त्यांच्या काही ललित लेखांच्या संग्रहाची नावं. शांताबाईंची शैली कमालीची अनौपचारिक, नितळ आणि निर्भर आनंद देणारी आहे. लहान लहान प्रसंगांमधून, शब्दांच्या शोधांमधून ते छोटे छोटे लेख खुलवत नेतात. शब्द तर जणू स्वतःच त्यांची कुळकथा त्यांना सांगतात. जीवनाविषयीचा उत्साह, संकटांना तोंड देण्याची तयारी, माणसांविषयीचे ममत्व आणि अगदी एलिफंटाईन म्हणावी अशी स्मरणशक्ती असे शांताबाईंचे गुण त्यांच्या ललित लेखनात सहजपणे उमटतात. साहित्याविषयी, शब्दांविषयी असा जिव्हाळा असलेले आणखी एक वाचकप्रिय लेखक म्हणजे श्रीबा जोशी. दीर्घकाळ महाराष्ट्रापासून दूर राहिलेल्या श्रीबा जोशींचा मराठीसह बांगला, गुजराती, हिंदी, इंग्लिश अशा विविध भाषांमधून सहज संचार होता. पुस्तकांविषयीची पुस्तके या विषयावर ललित अंगाने जाणारे लेख लिहिणारे श्रीबांसारखे लेखक मराठीत अजूनही विरळ आहेत. 1960च्या दशकामध्ये सत्यकथेतून प्राणहिता
अशा टोपण नावाने लेख यायचे. हे लेख उषा मोहनी आणि प्रभा मोहनी अशा दोघी बहिणी लिहित असत. त्यांचे घुंगुरवाळा अशा नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. यातला घुंगुरवाळा हा लेख खूप गाजला होता. त्याचं इंग्लिश भाषांतरही झालं होतं आणि त्या लेखाचं नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका पर्ल बक ह्यांनी कौतुक केलं होतं असं वाचल्याचं आठवतं. अलीकडच्या काळात एकाच विषयावर माहितीपर लेख ललित शैलीत लिहिणाऱ्या लेखकांचाही मोठा वर्ग आहे. अनिल अवचट हे या गटातलं मुख्य नाव आहे. लेखक असण्याच्याही आधी सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अवचटांनी रिपोर्टाज शैलीत सामाजिक वास्तवाची जाणीव करून देणारे अनेक लेख लिहिले. दुष्काळग्रस्त माणसं, झोपडपट्टीतली माणसं, भटक्या जमातीची माणसं, विडी कामगारांचे शोषण असे अनेक विषय तर त्यांनीच पहिल्यांदा मराठी वाचकांच्या समोर आणले. माधव मोहोळकर यांचं गीतयात्री नावाचं एक नितांत सुंदर ललितांगाने जाणारं गीत आणि संगीतावरचं पुस्तक आहे. समुद्रापारचे समाज, जनाचे अनुभव पुसता असं ललित पण सामाजिक अंगाने जाणारे निबंध मिलिंद बोकील लिहितात. पर्यावरणाविषयी सातत्याने लिहिणारे माधव गाडगीळ आहेत. विज्ञानविषयक बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने लिहिणारे नंदा खरे आहेत. खरं तर अशी अनेक नावं घेता येतील. भारतीय साहित्य व विशेषतः उर्दू कवींविषयी लिहिणाऱ्या नंदिनी आत्मसिद्ध आहेत. सिनेमा आणि क्रिकेटविषयी लिहिणारे शिरीष कणेकर तर सर्व प्रियच आहेत. महेश एलकुंचवार यांचा मौनराग हा पहिलाच ललित लेखांचा संग्रह. पश्चिम प्रभा आणि त्रिबंध हे देखील त्यांचे महत्त्वाचे ललित लेख संग्रह आहेत. एलकुंचवारांचा नाटक म्हणून आपल्याला अधिक परिचय असतो, पण अनेक भाषांवरील प्रभुत्व, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, चित्रपट, संगीत, देशोदेशीचे प्रवास, अनुभव आणि तिथल्या व्यक्तींची मैत्री वगैरे विस्तृत जीवनानुभव त्यांच्या पदरी आहेत आणि ते नेमकेपणाने मांडण्याची हातोटी आणि संवेदनशीलता यामुळे एलकुंचवारांचे ललित लेखन उंची गाठते. तर त्यांच्या मौनरागमधील त्याच नावाच्या लेखाचा काही अंश इथे वाचून दाखवल्याखेरीज राहत नाही. खरं तर मौनरागमधले इतरही लेख चांगले आहेत. पॉम्पेवरचाही लेख चांगला आहे, पण मौनरागमध्ये जो मौनाचा नेमका क्षण त्यांना सापडला आहे तो अगदी अलौकिक आहे. या लेखात त्यांनी त्यांचा थोरला भाऊ आपल्या नातवाला गाणं शिकवित असल्याचा अनुभव शब्दबद्ध केला आहे. फार वर्षापूर्वीची शिरपूरच्या वाड्यातली एक संध्याकाळ आठवते. माडीवरून गाणं ऐकू आलं म्हणून हलक्या पावलानं वर आलो. तिथे थोरला भाऊ आपल्या 7 वर्षाच्या नातवाला गाणे शिकवित होता. दोघांनाही मी आल्याचं भान नव्हते. खाली इतके पाहुणे रावळे होते त्यांचा व घरातल्या मुलाबाळांचा खाली गोंगाट धुडकूस चाललेला. यातून ते दोघं अलगद वर आले कधी, एकांतात बसून गायला लागले कधी. संध्याकाळचा काळोख हळूहळू त्या प्रशस्त दिवाणखान्यात भरून येऊ लागला होता आणि दोघांच्याही आकृत्या सावल्यांसारख्या दिसत होत्या. ते गाण्यात इतके विरघळले होते की उठून दिवा लावण्याचे त्यांना भान नव्हते आणि तो लावण्याचे धैर्य त्या क्षणी मजजवळ नव्हते. भाऊ एक एक आलाप घेत होता आणि नातू आपल्या बाल आवाजात त्याची सहीन सही उचल करत होता. भावाचा आवाज दमदार बुलंद, नातवाचा पातळ झारदार. कसा तो भावाच्या आवाजाला रेशमी अस्तरासारखा चिकटून येत होता. दुसरे बोलणे नव्हते, सांगणे सवरणे नव्हते की सूचना नव्हत्या. भावाला गाताना मी जन्मभरच पाहत आलोय, पण त्या दिवशी तो मला दिसला तसा पुन्हा कधी दिसला नाही. आपल्या जवळचा सर्वात मूल्यवान ऐवज ज्या प्रेमाने व विश्वासाने काळजाच्या तुकड्यासारख्या नातवाजवळ तो एकांतात सुपूर्द करत होता व नातूही ज्या आतुरतेने व आत्मविश्वासाने ते ठेव स्वीकारत होता ते पाहून मला आतून दाटून येऊ लागले. विद्यादान व तेही सत्पात्री ही खरेच शुभंकर गोष्ट आहे आणि ती तितकीच खाजगी व पवित्रही आहे. त्या दोघांची एकतानता भंगू नये. चुकून आपल्या अस्तित्वाची जाणीव जरी त्यांना झाली तरी त्यांची मंतरलेली अवस्था काचेसारखी खळकन फुटेल हे मला कळत होते. मी हलकेच मागल्यामागे दिवाणखान्याबाहेर जाऊन जिन्यातल्या अंधारात उभा राहून ती तालीम ऐकू लागलो. काही काळाने गाणे थांबले, पण क्षणकाळ तानपुरा झंकारत राहिला. मग त्याचा नादही विरत जाऊन थांबला. त्या दोघांचे बोलणे सुरू झाले की आत जाऊ असे स्वतःशी म्हटले खरे, पण आत त्या दोघांमध्ये इतकी बोलकी स्तब्धता होती की माझे पाऊल उचलेना.
मी तिथून अलगद खाली आलो. पण आता त्या दिवसानंतर केव्हाही कुठेही श्यामकल्याण ऐकला की तेच दृश्य मला आठवतं. श्यामकल्याणला त्या संध्याकाळचा चेहरा माझ्या मनात कायमचा मिळाला आहे. सुरेश मथुरे हे नाव तसं अल्प पण दर्जेदार लिहिणारं नाव आहे. कवितांच्या भागात दाटी झाल्यामुळे तिथे सुरेश मथुरे घ्यायचे राहिले होते. तर त्यांच्या कवितेचा एक तुकडा घेऊन मग त्यांच्या ललित लेखनाकडे येते. शब्दांनो माझे हे विचार उतरतात न उतरतात, शब्दांनो माझे हे विचार उतरतात न उतरतात, तोच तुम्ही उतरता विद्युत वाहकातील विजेसारखे. शब्दांनो माझे हे विचार उतरतात न उतरतात, तोच तुम्ही उतरता विद्युत वाहकातील विजेसारखे. बोटांच्या पेरामधून थेट हिमशुभ्र कागदावर बेट बनून ऐसपैस. बोटांच्या पेरामधून थेट हिमशुभ्र कागदावर बेट बनून ऐसपैस. आणि उठवता 4-2 वर्तुळे, आणि उठवता 4-2 वर्तुळे. चंद्रकांत राजाची कन्या हा सुरेश मथुरे यांचा ललित निबंध संग्रह. त्यातला हा एक उतारा. देव अंगात येणाऱ्याला देव मृत्यू कसा देतो, हा कालचा त्या काळचा प्रश्न आज जरी पडत नसला तरी पिवळ्या लाल काळ्या छटांच्या त्याच्या चमत्कारिक कोलाहलाने मन कमालीचे अस्वस्थ होते. आजसुद्धा त्या नुसत्या आठवणीने अस्वस्थ होते. डोळे मिटून घेतले आणि मन समोर कशावर तरी गुंतवून टाकले तरी झगझगीत पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या माळा लोंबकळत लोंबकळत समोर येतच राहतात. कानात आरतीचे स्वर गुणगुणत आहेत असं वाटतं. तडा बसल्यावर जसे पाण्याचे गुडगुड ध्वनी उमटत राहतात आणि आंघोळ केलेल्या टुवालानिशी नुसते हिंडत राहावे असे वाटते, तसे ते स्वर शरीराला इथून तिथे तिथून इथे हिंडवू लागतात. अशा वेळी ते काळोखी देवघर सतत समोर येऊन उभे राहते. लोंबणाऱ्या पिवळ्या जर्द फुलांच्या झेंडूच्या माळा, देवाजवळची चिंचेने चकचकीत घासलेली पिवळी फुलपात्रे, विड्याची पाने, कुंकू, हळद, गव्हाची रोपे, रांगोळीचे स्वस्तिक, श्रीराम जयराम जय जयरामची मोडकी तोडकी तांदळाची अक्षरे, उदाचा घमघमाट, कापराचे अर्धे उघडलेले पारिजातकासारखे पांढरे शुभ्र पुडके वगैरे गोष्टी ठळकपणे समोर येत राहतात. मोठ्या आजीचा थरथरणारा हात समोर येऊन थरथरत्या समईच्या वातीला कमी जास्त करू लागतो व त्या काळोख्या अंधार खोलीत एक विचित्र प्रकाशपैंजण देऊ लागतो. देवाचा स्थापन केलेला घट आणि झेंडूच्या व फुलपात्रांच्या पिवळ्या छटा एक चमत्कारिक उजाळा निर्माण करतात. मन भीतीने दबतही नाही व आनंदाने फुलतही नाही. नंतर नंतर आरतीचे दिवस आले व गेले. पावसाळे आले गेले तसे ते येत राहिले इतकंच. आरतीचं माझं वेडही कमी झालं. काकाही क्वचितच आरती म्हणायला येऊ लागले. बऱ्याच वेळा ते मुलाला धाडून स्वतः आड राहू लागले आणि त्यांचा संयम हातात 4 आण्यांच्या आरतीचे पुस्तक घेऊन वेळ काढण्यासाठी नाईलाज म्हणून दिवस भरू लागला. कायस्थी घरातलं नवरात्रीचं देव बसणं, त्या झेंडूच्या माळा, उत्साही वातावरण, आरत्या, खिरापतींची दंगल आणि कुणाच्या तरी अंगात देव येणं, या सगळ्या गोष्टी मी स्वतःही पाहिल्या, अनुभवल्या आहेत. आणि त्यामुळेच ते वातावरण पुन्हा जगणे, त्यातली निसटून हरवून जाण्याची हुरहुर आणि त्याच वेळी नवीन पिढीची तटस्थता, हे सगळं मथुरेंच्या लेखात अनुभवता येतं. जिवंत, रसरशीत असं काही संपून गेलं आहे अशी जाणीव होते. लेखकाचा अनुभव वाचकांनी घ्यावा हा ललित लेखनाचा एक महत्त्वाचा निकष मथुरेंचं लिखाण पूर्ण करतो. याला समांतर असा अलीकडील लेखिका रेवा दुभाषी यांचा अबोलीची वेणी नावाचा एक सुंदर ललित लेख 2022च्या मौजच्या दिवाळी अंकात मिळाला. पोर्तुगीजांच्या भीतीने एका गावातून दुसऱ्या गावात नेलेली चिंबलकरीण देवी चैत्र महिन्यात मूळ गावात परत यायची. तिचं वर्णन आणि त्या अनुषंगाने पोर्तुगीजांनी बाटवलेल्या गावातील कपेल म्हणजे चर्च, माणसे, त्यांची श्रद्धा, लहान मुलीला पडलेले प्रश्न आणि नंतरचे हरवलेपण. देवी चैत्र महिन्यात 15 दिवसांसाठी गावात यायची. तेव्हा गावात एक उत्साहाचे वातावरण असायचे. सगळा माहोल बदलून जायचा. सगळे रस्ते झाडून चकाचक व्हायचे. रस्त्यावर जागोजागी बांबूच्या कमानी आणि त्यावर जांभळ्या बोगनवेलीचे घोस लावलेले असायचे. रस्ताभर रंगीबेरंगी कागदांची बोंदेरा, पताका लावलेल्या असायच्या. देवी ज्या मार्गाने डोंगर ओलांडून गेली त्याच मार्गाने तिची पालखी गावात यायची. गावात जिथे आता कपेल आहे आणि पूर्वी तिचे देऊळ होते
तिथे तिची पालखी सर्वप्रथम थांबायची. देवी अगदी थाटात यायची गावात. तिच्या पालखीला चांदीचा मुलामा होता आणि तिचे गडद किरमिजी रंगाचे मखमली छत्र होते. ते गोल गोल फिरवल्यावर त्याच्या झिरमिळ्या हलून थांबताना खूप छान दिसायच्या. देवीला गर्भरेशमी पातळ अतिशय सुंदर पद्धतीने निऱ्या काढून नेसवलेले असायचे. हातात छोट्या छोट्या हिरव्या बांगड्या असायच्या, पण त्या बांगड्या भरलेल्या हातात तळपती चांदीची तलवार आणि ढाल असायची. तिचे रुपडे सोन्याचे आणि मायाळू होते आणि त्यावर पाचू आणि माणिक यांनी सजवलेला मुकुट खूपच शोभून दिसायचा. तिची चांदीची पावले तर लहान बाळाची असावी तशी नाजूक होती आणि तिचे पैंजण अनंताच्या कळ्यांच्या वळेसरासारखे छोट्या नाजूक गोल घुंगरांचे असत. पालखी वाटेत अधूनमधून थांबायची. लोक तिला अबोलीच्या मोगरीच्या वेण्या व्हायचे. पहिल्या माटवात पोचेपर्यंत देवी फुलांनी नखशिखांत भरून जायची आणि सगळीकडे मोगऱ्याचा गोडसर वास पसरलेला असायचा. दिवसा देवी ठरवलेल्या घरात जायची आणि प्रत्येक वाटेवर 2-2 माटवात 2-2 रात्री मुक्कामाला असायची. अलीकडील काळातील ललित लेखांचे नमुने म्हणून काही परिच्छेद वाचत आहोत. यातला एक परिच्छेद आहे दत्ता दामोदर नायक यांचा. या लेखकाचा झाड नावाच्या लेखातला हा काही भाग. निवडक अंतर्नादमध्ये हा लेख होता. झाडाविषयी एक अतिशय सुंदर कनेक्टिंग असा हा लेख मला वाटला. सुग्रीष्माची चाहूल सावरीला सगळ्यात आधी लागते आणि अचानक सावर फुलते. त्याआधी आपली सगळी पानं गाळून सावर निष्पर्ण होते. मग अवचित बांधावरची, मेरेवरची, डोंगरावरची सावर फुलते. अंगभर फुलते. आपल्या रक्ततांबड्या फुलांनी गच्च भरगच्च फुलते. फाल्गुनातल्या पहाटे सावरीचे हे पुष्पमंडित रूप मला फार आवडते. फुलभारीत सावर हा पहाटेच्या अंधारात पेटलेल्या तांबड्या फुलवातींचा लांबणदिवाच असतो. सावरीची ती वसंत पूजा पाहायला दशदिशातून शेकडो पक्षी येतात. वसंत ऋतूतली काकड आरती गाऊन सावरीच्या फुलाफुलातला गोड सुमधुर मधाचा नैवेद्य खाऊन तृप्त होऊन आबाळात उडून जातात. वसंत ऋतू संपल्यावर सावरीला फळे येतात. यथावकाश फळे उलगू लागतात आणि त्यातून कापसाची पांढरीशुभ्र बोंडे आकाशात भुरूभुरू उडू लागतात. वेरणेच्या डोंगरावर जुने म्हारदोळ आहे. म्हारदोळ आहे गावाचं नाव. वेरणेच्या डोंगरावर जुने म्हारदोळ आहे. 5 शतकांपूर्वी काळोख्या रात्री आद्य नाशिनी जुवारी नदी ओलांडून म्हाळशेला अंत्रुज महालातल्या म्हारदोळ गावात आणण्यात आले. नव्या म्हारदोळ गावातील म्हाळशेला श्वेतवस्त्रावृता जायांची म्हणजे जाईची पूजा बांधली जाते. जुन्या म्हारदोळातील म्हाळशेला जायांचे हे विलोदी वस्त्र आवडत नाही. विलोदी याचा अर्थ मखमली. तिला सावरीची रक्तफुले आवडतात. जुन्या म्हारदोळात आत म्हाळशेचे एक नवे देऊळ बांधले. तिथून थोड्या दूर 2 सावरी आहेत. सरत्या तिन्ही सांजेला या सावरीच्या पायाशी बसावे आणि सावरीच्या फुलांच्या रूपाने सावरीचे अश्रू पदरात घ्यावे. इतिहासाला अवगत असलेली कुठली तरी गूढ दंतकथा या सावरी आपल्या पोटात दडवून आहेत असे उगीच वाटू लागते. या पाठोपाठ वृक्षगांमध्ये शरदिनी डहाणूकर सावरीबद्दलच बोलतात. पळस पांघाऱ्यासारखं सावरीच्या रंगऋतू दर्शनाचं गुपित कर्णोपकर्णी व्हायला वेळ लागत नाही. मग जी चुंबड येते नादावल्या पक्ष्यांची. सावरीवर यांचा विशेष लोभ. पक्षी तर फुलं वेडेच, पण सावरीच्या किरमिजी खुळाने खारींनाही मंत्रचळ लागतो. सावर फांद्याचं कुठलं कोडं घालतं कुणास ठाऊक, पण फुलांचं मात्र असतं गुलाबी कोडं. पळसाच्या शेंद्री जिभा, पांघाराचे लाल दिवे आणि हिच्या फांदीवर जडवलेले हे किरमिजी चांदवे. झाडाला फुलांचे डोहाळे लागताच पानं शर्मिंदी होऊन उगाचच जातात पळून आणि मग बघता बघता त्या फांद्यांवर बसल्या बसल्या डुलक्या घेणाऱ्या कळ्यातून फुलांचं स्वप्न कसं साकारतं समजत देखील नाही. आता रवींद्र पिंगे हे अजून एक नाव. तर रवींद्र पिंगे हे मनपूत ललित लेखन करीत. त्यांना वाचकांचाही खूप प्रतिसाद मिळाला. व्यंकटेश माडगुळकरांचं लिहिणं रूढ अर्थाने ललित नसलं तरी त्यांच्या साध्या सोप्या रसाळ अनुभव संपन्न भाषेमुळे ललित गद्याचा तोच आनंद देऊन जातो. वीणा देव यांचा काही वर्षापूर्वी नहाणे या विषयाबद्दलचा एक छान लेख वाचनात आला होता. आत्ता जरा प्रयत्न केले असते तर हाती लागलाही असता.
तसंच शोभा चित्रे यांचा गौरी गौरी कुठे आलीस हाही लेख आठवणीत राहून गेला आहे. दिवाळी अंकामधून अनेकदा नावांची भेट होते. चांगले लेखक लेखिका सापडतात. भाराभर दिवाळी अंक निघतात. सगळेच सकस असते असे नाही, पण पाण्यात एखाद्या शंखावर ऊन चमकावे आणि छानसा शंख शिंपला हाती लागावा असे चांगले लेख कविता दिवाळी अंकांमधून सापडून जातात. माटू मकेना किमाओ लिहिणारे श्रीरंग भागवत, नंदू मुलमुले, अश्विन पुंडलिक, रश्मी कशेळकर ही नावे अशीच दिवाळी अंकातून वाचलेली आणि लक्षात राहिलेली. प्रिंट मीडिया व्यतिरिक्त सोशल मीडियावरही अनेकदा चांगले लेख वाचायला मिळतात आणि त्या दृष्टीने मराठीतल्या काही संकेतस्थळांचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. मायबोली, मराठी माती, मिसळपाव, ऐसी अक्षरे, बहुविध, अक्षरनामा इत्यादी प्रचंड पसारा असलेल्या वैयक्तिक फेसबुक पेजेसवर आणि ब्लॉग्सवरही काहीजण उत्तम ललित लिहित असतात. परिणिता दांडेकर यांचं नद्यांविषयीचं सुंदर ललित गद्य इथेच वाचायला मिळालं. मंजुषा देशपांडे ही हरहुन्नरी लेखिका, तिचंही ओघवतं ललित गद्य फेसबुकवर वाचायला मिळतं. नुकतेच दिवंगत झालेले डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांच्या आरोग्यविषयक पुढच्या लेखांना आपण कायमचेच मुकलेले आहोत. मगाशी म्हटलं तसं एकेका विषयावर ललित अंगाने सातत्याने लिखाण करणारेही लेखक असतात. सिनेमा, नाटक, संगीत, पर्यावरण या विषयांचे माहितीपूर्ण लेख असतात, पण त्यांना ललित लेख या वर्गीकरणात घालता येत नाही. कमळगंध नावाचा रश्मी कशेळकरांचा लेख दिवाळी अंकात वाचला होता. त्यांची भुईरिंगण आणि भुईपरमळ अशी पुस्तकं आहेत. प्रस्तुत उतारा त्यांच्या सुरंगी नावाच्या लेखातला आहे. त्या म्हणतात, आमच्या आवाठाचा चिंचेबूडचा शेवटचा गडगा ओलांडला की पलीकडचं आवाट रवळ्याचं. त्या आवाठात रवळ्याचं पडकं घर आणि त्या घराच्या गडग्याकडेला ती सुरंगी एकवशी उभी होती. आमची अख्खी वाडी तिला रवळ्याची सुरंगी म्हणून ओळखे. याच रवळ्याच्या सुरंगीविषयीचा हा लेख आहे. रवळ्याची सुरंगी कळेली काय गो? या घरवाल्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नसे. पण एक दिवस माझ्याही आधी मधमाशा आणि केमरी यांना ती कळेणार याचा सुगावा लागे. तिचं सगळं अंग गुलाबी कणीने बहरून येई. मधलं जाडं खोड तेवढं शिल्लक असे. सगळ्या बारीक सारीक फांद्या गुलबट नाजूक कणी उचलून धरणाऱ्या लालसर देठांनी भरलेल्या असत. आणि रवळ्याची सुरंगी फुलाक लागली गो ही वार्ता वाडीभर होई. एका भल्या पहाटेला छुमछुम घातलेली कोवळी पावलं तिचा बहर जपत आत शिरत. फ्रॉकला खिसे असले तरी कमरेला तोंड उघडी पिशवी असे. कितीही जपलं तरी अंगभर बहरलेल्या त्या सुरंगीची कणी पावलाखाली आणि फांदी पकडलेल्या हाताखाली टचटच आवाज करत चिरडून जाई. नको वाटे. त्यात अंगावर पडणारी हुमल्यांची घरटी लाल काळ्या चावऱ्या मुंग्या उच्छाद करत. त्यांना मधाचा सुगावा पहिला लागे आणि त्यांचे डंख सहन करताना सुरंगीचा बहर पावलं चिरडत राहत. अर्थातच हे आणि इतकंच चांगलं ललित गद्य असा काही दावा नाही. कुठलंही रसरशीत गद्य जे मनाला आनंद देतं, त्यातील अनुभवांची एकात्म भाव देतं किंवा ते अनुभव उपभोगण्याची ताकद देतं, प्रामाणिक विचारांची डूब देऊन सखोल चिंतनशील होतं आणि शेवटी ललितबंधाचीही चौकट ओलांडून आभाळभर पसरतं, असा हा ललित गद्याचा आवाका म्हणा, पसारा म्हणा किंवा हा इथला माझं पुरे फवारा म्हणावे तसे फवारा म्हणा. पण सुंदर ललित लेख हा कविते इतकाच आनंद देऊन जातो हे मात्र खरं. पावसाची हलकी सर येऊन गेल्यावर जमिनीला वाटणारा आनंद त्याच जातीचा असेल कदाचित. असो, आता शेवटाकडे येत विंदांच्या आभाळाचा अर्थ या लघुनिबंधाच्या मधून फिरणारा मधुकर धर्मापोरीकर यांच्या लेखातला एक उतारा. मधुकर धर्मापोरीकर हेही ललित गद्यातलं एक ठळक नाव आहे. मौजेच्या 2019च्या दिवाळी अंकातला धाकल्याचं जाणं हा त्यांचा लेख. विंदांच्या ललित लेखातले विविध संदर्भ आणि नावही न ठेवलेल्या धर्मापोरीकरांच्या लहान भावाचं जाणं अशी सरमिसळ असलेला हा लेख आहे. महिनाभर विंदांच्या ललित लेखनामध्ये मुक्काम केला होता. त्यांची शैली, त्यांचं घर, त्यातली माणसं आणि विंदांची चिंतनशील प्रवृत्ती. एखादा कवी जेव्हा ललित लेखन करतो तेव्हा त्याच्या शैलीत जी लवचिकता येते त्याचाही अनुभव घेत होतो. विंदांचा आणखी एक लेख आकाशाचा अर्थ वाचताना
गूढ आणि वेगळ्या अशा वातावरणातून मी फिरत होतो. काय असतो आकाशाचा अर्थ? तो कोणाला समजतो, कोणाला नाही, असे लेखकाचे प्रश्न घेऊन मीही त्याच्यासोबत होतो, पाहत होतो. स्वतःच्या गतीने बेहोश होऊन स्वच्छंदपणे खिदळत जाणाऱ्या वाहत्या पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब पडू शकत नाही, असं ते वर्णन समजत उमजत असताना लेखकाला म्हणजे विंदांना बापूची आठवण येते. बापू हा विंदांचा भाऊ होता. तो सांगतो, म्हणजे विंदा म्हणतात. आणि तरीसुद्धा एकदा आकाश गंगेमध्ये वितळलं होतं. आणि पण ती गंगा बापूच्या 2 डोळ्यांमधून वाहत होती. क्षयाने झिजत झिजत शेवटी तो आकाशाच्या काळ्या उंबरठ्यापर्यंत पोचला होता. त्याला चालवत नव्हतं, विशेष बोलवतही नव्हतं, पण त्याचे ओठ हलले म्हणून मी कान जवळ नेला. तो म्हणाला, भाऊ, मला अंगणात नाही, मला आकाश पाहायचं आहे. मी म्हटलं, तुला त्रास होईल. तो म्हणाला, मला उचलून ने. मी त्याला उचलून बाहेर नेलं. त्याने फक्त एकदाच आकाशाकडे पाहिलं, फक्त एकदा, आणि नंतर आतने अशी खूण केली. त्याला दिसलेलं ते आकाश कसं असेल याचा विचार मी पुष्कळदा करतो, पण मला त्याची कल्पनाच करता येत नाही. मृत्यू हे जीवनाचे चिरंतन सत्य, जीवनाचे अस्तर, आणि तरीही जीवन हे आनंदाचा परिपोष. या जीवनातल्या आकाशाचा अर्थ सांगण्या इतक्या उंचीचे ललित लेखन निरंतर होत राहो या सदिच्छेसह आम्ही आजचा कार्यक्रम संपवतो. यानंतर पुढच्या महिन्यातला कार्यक्रम मराठीतल्या बालसाहित्याविषयी करण्याचे आम्ही ठरवले आहे. आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी रूपदर्शन@yahoo.com या मेल आय डीवर आमच्याशी जरूर संपर्क साधावा. ग्रंथालीच्या सर्व टीमचं नेहमीप्रमाणेच मनःपूर्वक आभार आणि नमस्कार. धन्यवाद.